नमस्कार मंडळी. खरं तर आजची रेसिपी तुम्हा सर्वांसाठी आहे, जे मला चीअरअप करतात, मला सपोर्ट करतात. खरंच कसली भारी फिलिंग असते ना. इव्हन ऑफिसमध्येही माझे कलिग्स माझ्या डेस्कवर येऊन मला बोलतात, "सान्वी, तुझ्या रेसिपीज खूप छान असतात. आम्ही यूट्यूबवर तुझ्या रेसिपीज बघतो, घरी ट्राय करतो. आमच्या फॅमिली मेंबर्सलाही खूप आवडतात. सो तुमच्या सपोर्टमुळेच मला एनर्जी येते, की मी रोज येऊन तुमच्यासाठी एखादी रेसिपी ट्राय करू." सो आज मी इथे बनवत आहे कॅरेमल खीर. माझ्या पद्धतीची अशी आहे. आवडली तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा. सो इथे मी सर्वात पहिलं काजू बदाम व्यवस्थित चॉप करून घेतले आहेत आणि तांदूळ घेतले आहेत. मी इथे हे तांदूळ आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. मी एका टोपामध्ये थोडंसं घी टाकून त्यामध्ये 3-4 काजू आणि आपण जे धुवून घेतलेले तांदूळ होते ते मी ॲड करणार आहे आणि व्यवस्थित असे भाजून घेणार आहे. भाजल्यामुळे ना खिरीला आपल्या व्यवस्थित असा छान थिकनेस येतो. त्यानंतर मिक्सरमध्ये त्याला थोडं मी ग्राइंड करून घेतलं आहे. जास्त नाही, थोडंसं ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि आता हे तांदूळ मी फक्त दुधामध्ये शिजवून घेणार आहे. मी ह्याच्यात अजिबात पाणी टाकलं नाही आहे. आणि आपण जे काजू बदाम चॉप केले होते ना, ते पण मी ह्याच्यात टाकणार आहे, जेणेकरून ते व्यवस्थित शिजतील आपल्या खिरीसोबत. त्यानंतर मी एका छोट्या पॅनमध्ये साखर घेतली आहे कॅरमेलाइज करण्यासाठी. लो फ्लेमवरती आपल्याला ही साखर कॅरमेलाइज करून घ्यायची आहे व्यवस्थित प्रकारे. आणि जी आपली खीर शिजत होती ती लो फ्लेम करून हळूहळू ही जी कॅरमेल केलेली आपली साखर आहे ती ॲड करायची आहे. लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम लो असू दे, नाहीतर आपली खीर पूर्ण ओतू जाईल. आणि व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं कॅरमेल खीर इथे रेडी झालेली आहे. सर्वात पहिलं स्वामींना दाखवली ही खीर, कारण त्यांच्यामुळे आज मला हे सगळं करण्यासाठी खूप काही सपोर्ट मिळतो. आणि आपली रेडी झाली आहे खीर. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू